महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा यांना दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे अत्यंत भावनिक वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अस्थींचं विधिवत विसर्जन समुद्रात करण्यात आलं. यावेळी सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समुद्रांच्या लाटांत दादांच्या आठवणी विलीन होत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले. हरिहरेश्वरमध्ये दादांनी अनेक विकास योजना आखल्या होत्या. अजितदादांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील अशा शब्दात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 3 फेब्रुवारी रोजी अडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील गॅस टँकर पलटी झाल्यानं मुंबई लेन बंद करण्यात आली होती. टँकरमधील गॅस गळती थांबवण्यासाठी प्रशासनाला मोठं आव्हान होतं. अखेर 30 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर टँकर सुरक्षितपणे बाजूला करण्यात आलाय. रात्री 2 वाजताच्या सुमारास मुंबई लेन वाहतुकीस खुली करण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. सध्या रस्ता मोकळा असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागोठणे पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. नुक्कड गल्ली, शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा, हुजरा मोहल्ला, बाजारपेठ परिसरात हा मार्च घेण्यात आला. यामध्ये 2 पोलीस अधिकारी, 40 पोलीस अंमलदार आणि 30 होमगार्ड सहभागी झाले होते. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर व कर्मचारी सहभागी झाले होते. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी उरण येथील निवडणूक कार्यालयास भेट दिली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी आविश कुमार सोनोने यांच्याकडून माहिती घेण्यात आली. मतदान केंद्रावरील सुविधा, कायदा सुव्यवस्था, आचारसंहिता अंमलबजावणी याबाबत सूचनाही देण्यात आल्या. निवडणूक निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. उल्वे सेक्टर 9 येथील ओयो लॉज परिसरात प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या बाजूला बेकायदेशीर जुगाराटा सुरू असल्याची गंभीर माहिती मिळत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार दिवस रात्री खुलेआम जुगार खेळला जात असून परिसरातील शांतता धोक्यात आली आहे. शाळेजवळच हा गैरप्रकार सुरू असणं अत्यंत चिंताजनक असल्याचं पालकांनी सांगितलं. बाहेरील लोकांची संशयास्पद ये-जा वाढली असून अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचे आरोप नागरिकांनी केलेत. उल्वे पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी होत आहे. खांदा कॉलनी परिसरातील शाळेसमोर नुकत्याच घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक पोलीस आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून धडक मोहीम राबवण्यात आली. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले आणि इतर अधिकाऱ्यांच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विजया कदम यांनी स्त्री शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था आणि ट्रॅफिक विभागाच्या माध्यमातून अल्पवयीन आणि ओव्हर स्पीडिंग वाहन चालकांविरोधात कारवाई केली. नवीन पनवेलमध्ये सेक्टर 1 मध्ये असलेल्या शगुन बँक्वेटच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने अतिरिक्त मदत बोलावण्यात आली. अखेर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान घटनास्थळी 2 सिलेंडरचे स्फोट झाल्याचं समजतं. त्यातील 6 सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं. या भीषण आगीत घरांचं तसेच घरगुती साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजतंय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.